तळागाळात जर शिवसेना रुजली, शिंदेंची शिवसेना रुजली, तर हे नामधारी नेते आमदार दुय्यम ठरतील, आज हे सरस ठरत आहे. त्यामुळे या संस्थानिकांचे लाड बंद करा आणि सामान्य शिवसैनिकाला जवळ करा, जोडत चला. महाराष्ट्राच्या गल्लीबोळातला कट्टर शिवसैनिक जो कदाचित सहानुभूतीच्या लाटेत आजही माहेरची साडी बघतोय, आजही तुमच्यावर नाराज असेल शिंदेंवर, तुम्हाला गद्दार समजत असेल शिंदेंना, तर त्याची समजूत काढा. तोच बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा सच्चा पाईक आहे. हे कुत्र्या मांजऱ्यांसारखे कचाकचा भांडणारे पोकळ नेते तुमच्या कामाचे नाही आहेत शिंदेसाहेब. तुम्ही हाकललं ना तर ते उद्या मातोश्रीवर पण दिसतील तुम्हाला, एवढं लक्षात ठेवा. मागच्या 3-4 दिवसांपासून एका भलत्याच वादावर चर्चा घडत होत्या आणि त्या वादाला ऐन दिवाळीत शिमग्याच्या ठणाण्याचं स्वरूप आलं होतं. शिमग्यात जो ठणाणा करतात, एकनाथ शिंदेंच्या गटातले 2 ज्येष्ठ नेते, माजी विरोधी पक्षनेते आमदार रामदास कदम आणि खासदार शिवसेना नेते गजानन कीर्तीकर, मी त्यांच्या या वादावर विश्लेषण करणारा एक व्हिडिओ परवा केला होता. भाऊ आणि भाईंच्या वादात शिंदे सेनेचा गेम होणार, असं त्या व्हिडिओचं शीर्षक होतं. मित्रो, आपल्यातल्या बहुतेकांना आश्चर्य वाटत असेलच की रामदास भाई आणि गजाभाऊ हे एवढं टोकाला जाऊन का भिडले असेल एकमेकांना. काय कारण असावं? कारण जे लोक या दोघांनाही ओळखतात त्यांचा स्वतःवरचा विश्वास त्यांनाच बसत नव्हता की हे दोघे एकेकाळी खांद्याला खांदा लावून शिवसेनेसाठी लढलेले नेते, जे आता ज्येष्ठ आहेत, त्यांनी नव्याने उभा राहणारा पक्ष वाढवायचा की असा कलगीतुरा सादर करायचा लोकांसमोर, लोकांना तमाशा करून दाखवायचा. या प्रश्नावर उत्तर तर सहज मिळेल, पण आपण या प्रश्नामागे नेमकं कोणतं राजकारण दडलं होतं याचा मागोवा घेणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आकार DG9. मित्रांनो नमस्कार. भाऊ आणि भाईंच्या वादावर तोडगा निघावा यासाठी काल संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या बंगल्यावर रामदास भाईंना बोलावून घेतलं होतं. परवा खुद्द गजाभाऊही वर्षावर जाऊन आपलं म्हणणं मांडून आले होते. पण कालचा विषय भारी होता. रामदास भाई कदम यांच्याबद्दल काय बोलायचं ते कालच्या त्यांच्या बाईटमध्येही पत्रकारांना सतत ढोस देत होते. माझ्याकडून काही वधवून घेऊ नका, उगाच आग लावू नका, हे त्यांचे शब्द होते. खरं तर आग कोणी लावली याचं आत्मपरीक्षण रामदास भाईंनी स्वतःच करायला हवं होतं. विषय काय तर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातली उमेदवारी लोकसभेची. भाई स्वतः या जागेवर लढण्यास इच्छुक वगैरे नव्हते, पण त्यांच्या धाकट्या मुलासाठी त्यांना ही जागा हवी होती. तसं त्यांनी स्पष्ट केलेलं नव्हतं किंवा केलेलं नसलं, जाहीररित्या बोललेलं नसलं तरी सिद्धेश कदम हा लोकसभेसाठी तयारी करतोय हे जग जाहीर आहे. सिद्धेश कदम आणि CM यांचं काही ठरलं असेल तर मला माहीत नाही, असं रामदासभाई मीडियाला सांगून राहिले. पण त्यांच्याही मनात हा विचार होताच, सिद्धेशला लोकसभेची ही तिकीट मिळवून देणं. तिकडे गोरेगावात गजाभाऊंच्या तंबूतच ऊट शिरलाय, कारण त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर यालाच उभाटा गटानं लोकसभेचा उमेदवार म्हणून जाहीर केलेला आहे. काही महिन्यांपूर्वी गजाभाऊंनी ज्येष्ठत्वाच्या नात्यानं आपण यापुढे निवडणूक लढवणार नाही, मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, मी पक्ष संघटना वाढवत मोठा झालोय, तेव्हा माझ्या अनुभवाचा वापर पक्षाने आपल्या वाढीसाठी करून घ्यावा, असं विधान केलं होतं. तुम्हालाही आठवत असेल. गजाभाऊ हे याच लोकसभेतले विद्यमान खासदार आहेत. आता पुन्हा त्यांना उमेदवारी दिली तर ही लढत कीर्तीकर विरुद्ध कीर्तीकर अशी होणार आहे. गोरेगावात आजही शिवसेना मजबूत अवस्थेत आहे. मी शिवसेना म्हणजे उभाटा गटाबद्दल बोलतोय. तळागाळातला शिवसैनिक हा अजूनही ठाकरे या नावाशी इमानदार आहे. त्यामुळे ही जागा लढवताना शिंदे गटाला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे हे निश्चित. मग या संघर्षात उमेदवार म्हणून गजानन कीर्तीकर का नको? जी थिअरी रामदासभाई मांडत होते त्यात दम होता खरं तर, की अमोल कीर्तीकर हा युवा सेनेचा सरचिटणीस आहे, तो मतदारसंघात जोमानं काम करतोय उभाटा गटाचं, त्या कामासाठी गजाभाऊच त्याला आपला खासदार निधी वापरू देत आहे. हे दोघे बापलेक एकाच कार्यालयात बसतात, सगळं कामकाज एकाच विचारानं सुरू असतं, इव्हन स्टाफही त्यांचा कॉमनच आहे. मग हे दोघे लोकसभेला एकमेकांचे विरोधी उमेदवार म्हणून लढणार कसे आणि या लढतीत कितपत गांभीर्य असणार आहे? रामदासभाईंचा हा सवाल योग्यच होता, पण ही गोष्ट त्यांनी आपल्या मुख्य नेत्याला एकनाथ भाईंना विश्वासात घेऊन सांगितली असती तर ते योग्य ठरलं नसतं का? पण त्यांनी जाहीरपणे वादाला तोंड फोडलं. मग गजाभाऊंनी प्रेस नोट काढून त्यात भाईंची हवाच काढली, म्हणजे त्यांनी गद्दारी केली होती वगैरे काही म्हणा. रामदासभाई जे बोलतात ना, त्यांनी नारायण राणे साहेबांना अंगावर घेतलं, ते काही अंशी खरं आहे. आणि त्यावेळी गजाभाऊच काय तर सेनेचा कुठलाच नेता राणेंना लढायला फ्रंटवर येत नव्हता.
उद्धवजींनी एका बाजूला रामदास कदमांना ढाल बनवून वापरलं होतं, तर कणकवलीच्या पोटनिवडणुकीत राज ठाकरेंना प्रचारासाठी धाडलं होतं. बाकी मुंबईतला शिवसैनिक कुठे होता? त्या सगळ्यांनीच खरंच शेपूट घातलं होतं का? तर नाही. नारायण राणे हा माणूस जीवाला जीव देणारा नेता होता. त्यांनी सेनेतल्या बहुसंख्य कार्यकर्त्यांना जपलं होतं. काहींना नोकऱ्या लावल्या होत्या, काहींच्या पोरांची शिक्षण केली होती, लग्न लावली होती, काहींना घरं मिळवून दिली होती. राणे मोठ्या भावाच्या भूमिकेत वावरायचे, पाण्यासारखा पैसा खर्च करायचे, म्हणूनच तर त्यांना शिवसैनिक दादा म्हणून हाक मारायचे. त्या दादांच्या विरोधात थेट उतरणं बऱ्याच जणांनी त्यावेळेला टाळलं. त्यांना शेपूट घालणं म्हणत नाही. आता राहिला प्रश्न किंवा विषय सेनानेत्यांचा. त्यांनाही राणेंचं प्रेम, राग, लोभ हे सगळं माहीत होतंच. रामदास कदम हे चढ म्हटलं की घोड्यावर चढायला तयार असणारे नेते. नारायण राणेंसारखा नेता शिवसेना सोडून गेल्यानंतर कोकणात आपलं वर्चस्व स्थापन करण्याच्या उद्देशानं रामदासबाईंनी उद्धवजी सांगतील त्या घोड्याची लगाम हाती घेतली. ते उद्धवजींच्या गाडीत बॉडीगार्डसारखे पुढच्या सीटवर बसून वावरू लागले. भाषणांमधून राणेंवर बेछूट आरोप करू लागले. त्यांना शब्दशः अंगावर घेऊ लागले. पण याचं फलित काय हे आज रामदासबाईंना कोणीतरी विचारायला हवं. काय मिळालं तुम्हाला? असो, आता भर दिवाळीत जो शिमगा या दोन मोठ्या नेत्यांनी साजरा केला, त्यात एक पुढची पायरी गाठली, तीही रामदासबाईंनीच. त्यांनी गजाभाऊंच्या चारित्र्याचा उल्लेख केला. गजानन कीर्तीकर हे आपल्या बायकोला सोडून पुण्याला कुठे जातात हे मीडियासमोर विचारत त्यांच्या दुसऱ्या बायकोबद्दल जाहीर वाच्यता केली. हे रामदासबाईंचं चुकलंच. राजकारणी म्हटला की त्यांची लफडी हजार. मी एका आमदाराचा PA होतो. मी तब्बल 12 वर्ष या फील्डमध्ये वावरलो. अनेक आमदार, मंत्री यांची बाहेरची लफडी आणि ती निसरताना त्यांना करावी लागणारी धावपळ, त्यांची उडणारी तारांबळ मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिली. अनेक आमदारांचे PA हे सगळं निसरण्यात त्या आमदाराचे मदतनीस असतात. बाहेरवालीचा जो फोन येतो तो बहुधा साहेबाच्या PAच्या नंबरवरच येत असतो आणि तो PAच उचलत असतो. या गमती जमती मग ते PA मला त्यांचा विश्वासू मित्र म्हणून सांगत असायचे. आज आमच्या साहेबांचं 2 नंबरवालं घड्याळ कसं गरजलं आणि मग पुढे काय काय घडलं, मग ती पाठवापाठवी वगैरे हे सगळं खमंग सुरस असायचं. आजही शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळातील किमान 3 मंत्री मला माहीत आहेत की ज्यांची एकापेक्षा जास्त लग्न झाली. कुणाची 2, कुणाची 3. पहिलं अर्थात अधिकृत कायदेशीर आणि उरलेली ही बेकायदेशीर. पण बेकायदेशीर वाल्या ज्या बायका आहेत त्या बायकोची किंवा मैत्रिणीची उत्तम बडदास्त हे मंत्री ठेवतात, एवढं मात्र खरं आहे. त्यांना करोडोचे फ्लॅट्स किंवा बंगले, गाडी, ड्रायव्हर, बरं त्यांच्यापासून झालेल्या मुलांची योग्य व्यवस्था, हे सगळं सागरसंगीत असतं. आता हे 3 मंत्री कोण हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यांची नावं मी आता घेणार नाही. पण निवडणुका आल्या आणि हे सोजवळपणे मतं मागायला बाहेर पडले की यांची कॅसेट आपण वाजवायची, हे निश्चित आहे. असे अनेक नेते आहेत, जे आमदार, मंत्रीच आहेत, नेतेही आहेत. यांच्या घरात एक पत्नी आहे, पण यांना सिनेमातल्या नट्या जाम आवडतात. आता या नट्याही बिलंदर. त्यांचं करिअर जास्त बहरत नाही आहे दिसलं की त्या सरेंडर होतात कोणाला तरी. 2 टॉपच्या सिनेनट्या आहेत मराठीतल्या, ज्या आत्ताच्या 2 महत्त्वाच्या राजकारण्यांच्या सेकंड होम आहेत. बरं, वयोमर्यादा वगैरे काही नसते यात. एका नेत्याच्या पोराच्या वयापेक्षाही लहान अशी त्याची दुसरी मॉम आहे, आई. आता त्या पोराची अवस्था काय होत असेल तुम्हीच विचार करा. असो, आपल्याला या राजकारण्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावण्यात फारसा रस नाही. तर मी गजाभाऊंच्या चारित्र्याबाबत रामदासबाईंनी केलेलं वक्तव्य आठवत होतं. होय, गजानन कीर्तीकर यांचीही 2 लग्न झालेली आहेत. सगळे पुणे म्हणतात कारण त्यांची दुसरी पत्नी पुण्याची आहे. त्या शिक्षिका आहेत बहुतेक. आणि हे प्रकरण जुनं आहे हो. मला वाटतं गजाभाऊ जेव्हा मंत्री होते ना त्या दरम्यानचं असावं. मला आता 25-30 वर्ष लोटली की राव. मग आता इतक्या वर्षांनी याविषयी रामदासबाईंनी वक्तव्य करणं, यात काय लॉजिक होतं? गजाभाऊंच्या घरच्यांनीही ते सगळं स्वीकारलेलं आहे, सगळं सामंजस्याने चाललेलं आहे. मग तिसऱ्या माणसाने या सगळ्या गोष्टीत बोलण्याचा काय, म्हणजे त्याला काय अर्थ होता का? आता मतदानाला गेल्यावर गजाभाऊंना महिला वर्ग उभा करणार नाही असंही भाई म्हणाले होते. मागच्या 2 निवडणुका गजाभाऊ लढले लोकसभेच्या आणि जिंकले. मग त्यांना महिला वर्गानं मतदान केलं नसेल का? सगळे पुरुषच होते. आज शिवसेना महिला आघाडीच्या महिला कार्यकर्त्या हक्कानं भाऊंकडे आपली कामं घेऊन जातात. मग त्यांच्या मनात भाऊंच्या दुसऱ्या लग्नामुळे कुठली अडी का नाही? भाऊ स्त्री लंपट आहेत किंवा त्यांचं कॅरेक्टर ठीक नाही असा प्रचार एक प्रकारे रामदास कदम करू पाहत होते. तो इथे चुकीचा ठरत नाही का?
राजकारण जरूर करावं, पण दुसऱ्याच्या वैयक्तिक आयुष्याचं भांडवल करून अजिबात करू नये. एवढं भान एका ज्येष्ठ नेत्याला राहू नये याचं खरं तर मला आश्चर्य वाटतंय. लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट कोणाला मिळणार आहे ठरवायला शिंदेंचा आणि फडणवीसांचा थिंक टँक बसलाय की? एकनाथ शिंदे मागतील आणि ती जागा भाजप त्यांना सहज देईल असं तरी वातावरण सध्या महाराष्ट्रात नाही आहे. तेव्हा जागा वाटपात भाजपचा वर्चस्व असणार आहे युतीमध्ये. अगदी मापून तोलून लोकसभा सीट्स वाटल्या जातील. मला तर वाटतं काही जागांवर उमेदवार शिंदे गटाचा, पण त्याला AB फॉर्म भाजपचा असेल. तो कमळ या निवडणूक चिन्हावर लढेल असंही वातावरण आहे. मग या एका जागेसाठी आपला दावा मांडताना आपापसात असा उभा दावा मांडणं हे योग्य तर नव्हतंच, पण त्यात चारित्र्याचा मुद्दा आणून रामदास कदमांनी या वादाचा पार चुथडा करून टाकलाय. बरं, काल वर्षावरून कानपिचक्या मिळाल्यावर भाईंनी घुमजाव केले. ते म्हणतायत गजाभाऊच तिथले खासदार आहेत विद्यमान, त्यामुळे तेच उमेदवार यापुढे असतील. तुम्हीच बघा. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ नेमका कोण लढवणार? कोणाचा दावा असणार उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर? उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये गजाभाऊ तिथले स्थानिक खासदार आहेत, अजून खासदार आहेत, तेच लढवतील ना. अडचण काय त्याची? गजाभाऊ तिथे खासदारकी लढवत असतील तर आमदार कुठलीही अडचण नाही. मला वाटतं तुमच्या सगळ्यांचा गैरसमज झालेला आहे, तो अजिबात अडचण नाही. आता नेमकं कारण ते मागच्या तुम्ही माझ्या बाईट सगळं बघा. आता पुन्हा आग लावू नका, माझी आपला विनंती आहे. पाहिलं, कालपर्यंत याच रामदास भाईंचा रोख वेगळा होता, आज बदललेला आहे. मित्रो, एकनाथ शिंदेंनी मोठ्या हिकमतीनं काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडून आणली, पण त्यांच्यासोबत जे आलेत ना, ते सगळेच एका स्वतंत्र संस्थानाचे राजे आहेत. या संस्थानिकांना एकत्रित ठेवून त्यांच्यावर अंकुश ठेवणं हे शिंदेंना अवघड जागचं दुखणं ठरत आहे. आज शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, सर्वोच्च स्थानी आहेत, म्हणून त्यांना मान देणारे हे लोक उद्या परिस्थिती बदलताच आल्या पावली परतही जातील अशी शंका सामान्य शिवसैनिकांच्या मनात येते. हे अनिश्चिततेचं वातावरण दूर कसं होणार यावर एकनाथ शिंदेंच्या चाणक्यांनी विचार करायला हवा. तळागाळात जर शिवसेना रुजली, शिंदेंची शिवसेना रुजली, तर हे नामधारी नेते आमदार दुय्यम ठरतील. आज हे सरस ठरत आहे. त्यामुळे या संस्थानिकांचे लाड बंद करा आणि सामान्य शिवसैनिकाला जवळ करा, जोडत चला. महाराष्ट्राच्या गल्लीबोळातला कट्टर शिवसैनिक जो कदाचित सहानुभूतीच्या लाटेत आजही माहेरची साडी बघतोय, आजही तुमच्यावर नाराज असेल शिंदेंवर, तुम्हाला गद्दार समजत असेल शिंदेंना, तर त्याची समजूत काढा. तोच बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा सच्चा पाईक आहे. हे कुत्र्या मांजऱ्यांसारखे कचाकचा भांडणारे पोकळ नेते तुमच्या कामाचे नाही आहेत शिंदेसाहेब. तुम्ही हाकललं ना तर ते उद्या मातोश्रीवर पण दिसतील तुम्हाला, एवढं लक्षात ठेवा. असो, शेवटी हा तुमचा प्रश्न आहे. आम्हाला जे दिसलं ते तुमच्यासमोर मांडणं अनिवार्य वाटलं, गरजेचं वाटलं म्हणून मांडलं. त्यामुळे तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूस, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद, नमस्कार.